गच्छता मातुलकुलं भरतेन तदा नघ शत्रुघ्नो नित्यशत्रुघ्नो नितः प्रीती पुरस्कृतः. अयोध्याकांडाला आपण प्रारंभ करतो आहोत. अयोध्याकांड या कांडामध्ये अनेक गोष्टी आहेत. वाल्मिकी रामायणातलं अयोध्याकांड हे खरं म्हटलं तर एका अर्थानं सगळ्या रामायणाचं बीज मानलं गेलंय. कारण इथूनच वनवासाला प्रारंभ झालेला आहे, इथंच सगळ्या घटना घडलेल्या आहेत. साधारण हे अयोध्याकांड जे आहे ते 119 सर्गांचं आहे. म्हणजे 119 अध्यायांचं म्हणा. सर्ग काय अध्याय काय, पण रामायणामध्ये अध्यायाला सर्ग म्हणतात. 119 सर्गांचं हे अयोध्याकांड आहे. रामचंद्र प्रभू अयोध्येत आल्यापासून ते वनवासामध्ये ते अत्रि ऋषींच्या आश्रमात जाऊन अनसूयेकडून सीता मातोश्रींना उपदेश होईपर्यंत अयोध्याकांडामध्ये विषय आहे. किती विचार त्याच्यामध्ये आहेत. अयोध्येत आले. अयोध्येत आल्यानंतर सगळं स्थिर स्थावर झालं. दशरथाचं राज्य सुरू झालं आणि दशरथाच्या अंतःकरणामध्ये एक विचार आला की आपल्या मुलाचं आता लग्न झालंय, आपल्या मुलाला आता सगळं झालंय, त्याचा अधिकार सिद्ध झालेला आहे, त्याला तो पराक्रमी आहे हे जगाला कळलेलं आहे, त्यांनी राक्षसांचा उद्धार केलाय, त्यांनी ऋषींच्या अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण केलाय, जनकाचं मन जिंकलंय. इतकंच नाही तर तो आल्यामुळे पूर्व अवतार सुद्धा स्वस्थानी निघून गेलेला आहे. हे सगळं दशरथांनी बघितलं. रामचंद्र प्रभूंच्या अधिकाराबद्दल आणि रामचंद्र प्रभूंच्या सामर्थ्याबद्दल आता दशरथाच्या अंतःकरणामध्ये एक निश्चिंतता निर्माण झाली होती. पुत्राबद्दल निश्चिंतता प्राप्त झाली. त्याच्या कर्तृत्वाबद्दल एकदा अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण झाला की बापाने आता आपलं अस्तित्व हे फक्त प्रारब्धवशात मानून बाजूला राहावं असं शास्त्र सांगतं. आता जोपर्यंत आपलं प्रारब्ध आहे तोपर्यंत आपल्याला राहायचं आहे, पण आता व्यवहारामध्ये लक्ष घालण्याचं कारण नाही. आता तो कर्तृत्ववान झालाय ना, जिथे अडेल तिथे त्याला उपदेश करावा, सन्मार्गावर ठेवण्याकरता बापाचा त्याला धाक असावा. जिथे त्याला अडचण येईल, जिथे त्याला खिन्नता येईल, औदासिन्य येईल, नैराश्य येईल, तिथं वडिलांनी त्याच्या बरोबरीनं उभं राहावं. आवश्यक एवढाच उपदेश करावा. आणि मुलगा हाताशी आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतीही आग्रही भूमिका ठेवू नये. हे असंच झालं पाहिजे, माझ्या काळात मी असंच केलं होतं, तूही असंच कर, असं नसतं. वडिलांनी कितीही चांगलं काम करून पुत्राच्या हातात दिलेलं असलं तरी सुद्धा पुत्राचं म्हणून जे काही प्रारब्ध असतं ते प्रारब्ध बदलत नाही. आग्रही भूमिका ठेवण्यामध्ये तसाही अर्थ नसतो. हे कधी जेव्हा त्याचं कर्तृत्व सिद्ध होतं तेव्हाच चाललंय. मुलगा फक्त वयानं वाढला म्हणून चाललेला नाही. रामचंद्र प्रभूंनी वयाचा विचार न करता आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. आणि मग दशरथाच्या मनामध्ये हा विचार आता यायला लागला की झालं ना, आता मुलाचं कर्तृत्व सिद्ध झालं, त्याचं लग्न झालं, 4 मुलांचं लग्न झालं, सुना आल्या, बास आता किती दिवस आपण या प्रपंचामध्ये अडकून पडायचंय. आतापर्यंत या अयोध्येच्या कल्याणाकरता म्हणून आपण राज्य केलं, पण आता मुलगा ते राज्य करण्याकरता आणि अंतःकरणामध्ये करुणा धारण करून अयोध्येला तारण्याकरता सिद्ध झालेला आहे. आता किती वर्ष आपण लक्ष घालायचं.
राजाच्या जीवनामध्ये त्याचं जरी अधिकाधिक आयुष्य राज्याच्या हिताकरता खर्च झालेलं असलं तरी उत्तराधिकारी सापडल्यानंतर राजाने आपल्या स्वहिताचा विचार करून अंततोगत्वा ब्रह्मस्वरूप होण्याची साधना केली पाहिजे. म्हणून आपल्याकडे अशी कितीतरी नियम आहेत, कितीतरी उदाहरणं आहेत की मुलाला राज्यावर बसवलं की बाप आणि आई अरण्यामध्ये निघून गेले. अशी कितीतरी उदाहरणं दिसतात. ही उदाहरणं कशा करता आली? जीवनामध्ये कुठेतरी निवृत्तीचा विचार आला पाहिजे. ही निवृत्ती सर्वार्थानं निवृत्ती असावी. ती कुठेतरी निवृत्ती म्हणजे काम बंद करणं असा निवृत्तीचा अर्थ नाही आहे. आता मी निवृत्त झालो म्हणजे आता मी नोकरीला जात नाही पण गावात चकाट्या पिटतोसच ना. ही निवृत्ती कुठली आली? कामाला जात नाही एवढाच त्याचा अर्थ आहे. मी निवृत्त झालो म्हणजे काय झालं? म्हणजे आता मी रिकामा झालो, आता काही नाही, घरी बसून नुसतं पेन्शन घ्यायचं, बस संपलं. निवृत्ती शब्दाचा अर्थ तसा नाही आहे. मी निवृत्त झालो याचा अर्थ निवृत्ती शब्दामध्ये वृत्तीचा विचार आहे, हे लक्षात ठेवा. वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. तुकोबारायांचं बोलणं काय आहे? वर्मते एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागवण लागो नेदी तो ठाव. तुकोबाराय बोलतात कसं राहिलं पाहिजे? म्हणवोनी संग टाकी. निवृत्ती शब्दाचा अर्थ काय? सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. हे सगळे निवृत्तीचेच प्रकार आहेत. वृत्ती निवृत्त झाली पाहिजे, मी माझं संपलं पाहिजे. अदृश्य तेची झाले काही, दृश्य जे होते आता फार बघणं बंद केलं पाहिजे. माणसं उलट निवृत्त झाल्यावरच बघायला बाहेर पडतात. निवृत्ती या शब्दामध्ये वृत्ती आहे, हा वृत्तीचा प्रश्न आहे. सगळ्या प्रवृत्तीतून हळूहळू बाजूला होणं ही निवृत्ती आहे. काम न करणं ही निवृत्ती नाही आहे. आम्हाला निवृत्ती आली पाहिजे, कारण दोन गोष्टी असतात. वाढत जाणाऱ्या शरीराबरोबर आपली बुद्धी एका विवक्षित वयापर्यंत वाढत जाते आणि नंतर जेव्हा आपलं वय त्याच्या पुढं वाढायला लागतं तेव्हा ती बुद्धी हळूहळू कमी व्हायला लागते. बुद्धीची एक मर्यादा आहे, त्या मर्यादेपर्यंत बुद्धी वाढते, तिथं जाऊन पुन्हा माघारी येते. वय वाढलं म्हणजे बुद्धी वाढतच जाते असं नाही आहे. विशिष्ट वयानंतर बुद्धी कमी व्हायला लागते. मग माणसं म्हणतात हल्ली आठवत नाही हो मला काही, हल्ली लक्षात राहत नाही हो मला काही, हल्ली मला ओळखू येत नाही हो. हे असं का? हल्ली वाचलेलं कळतच नाही हो. पुष्कळ लोकांची तक्रार आहे. मी तर माझ्याकडे तर खूप लोक म्हणतात महाराज ज्ञानेश्वरी वाचली, लक्षातच राहत नाही हो. अहो, ज्या वेळेला वाचायला पाहिजे होती त्या वेळेला वाचली नाही, त्या वेळेला बुद्धी मदत करत होती. मला सांगा, आत्ता या वयामध्ये आम्ही वाचलेली ज्ञानेश्वरी आमच्या लक्षात राहत नाही, बरोबर आहे, वय आहे, मी काही त्याला दोष देत नाही. पण आमच्या तारुण्यामध्ये आमच्याकडून 2000 रुपये घेऊन गेलेला मित्र अजून त्यांनी परत केली नाहीत, हे लक्षात आहे की नाही? आत्ता ज्ञानेश्वरी वाचली, लक्षात राहत नाही, पण आमच्या तारुण्यामध्ये ज्यांनी आमच्याकडून पैसे नेलेले आहेत आणि अजून त्यांनी परत केलेले नाहीत, हे मरेपर्यंत लक्षात आहे की नाही? का लक्षात राहतं? हे लक्षात राहतं ते का लक्षात राहत नाही? हा प्रपंचाचा विषय आणि तो परमार्थाचा विषय एवढाच अर्थ आहे का? असा अर्थ नाहीये. ज्या वयामध्ये बुद्धीला स्मरण होतं, ज्या वयामध्ये लक्षात ठेवण्याचं सामर्थ्य होतं, त्या काळात ते घडलं म्हणून ते लक्षात राहिलं. आता लक्षात राहण्याचं सामर्थ्य राहिलं नाही, या काळात ज्ञानेश्वरी वाचतो म्हणून लक्षात राहत नाही. म्हणून योग्य काळामध्ये ते लक्षात ठेवण्याचे प्रयत्न केले पाहिजे. महाभारताने एके ठिकाणी म्हटलंय, नादेश काले किंचित स्यात् देश कालौ प्रतीक्षताम. महाभारत बोलतं, अयोग्य देश आणि अयोग्य काल असताना आपण किती चांगलं केलं तरी त्याचा उपयोग नसतो, पण योग्य देशात योग्य कालामध्ये अल्प जरी केलं तरी ते लक्षात राहतं. मी आपल्याला दुसरं उदाहरण सांगतो.
कितीतरी वृद्ध लोक आहेत, त्यांची तक्रार आहे, ज्ञानेश्वरी वाचताना कळतंय पण नंतर आठवत नाही. तुमचं प्रवचन ऐकताना सगळं कळतं पण घरी जाऊन आठवायचं म्हणलं की काहीच लक्षात येत नाही. लोक तक्रारी करतात, बरोबर आहे, काही दोष नाही याच्यामध्ये. या मंडळींना आठवड्याभरापूर्वी झालेलं लक्षात राहत नाही, पण याच वृद्ध मंडळींना त्यांनी लहानपणी पाठ केलेल्या ज्या सुंदर सुंदर कविता आहेत त्या अजून लक्षात आहेत. आपल्या नातवाला ते शिकवतात, आम्हाला ही कविता होती, बालकवींची कविता आम्हाला होती, असं होतं तसं होतं. श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून येऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभ मंडपी कुणी भासे. झाला असा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे, तरु शिखरावरी उंच घरावरी पिवळे पिवळे ऊन पडे. आहे का नाही? माझ्या बरोबर म्हणालात ना? का लक्षात राहिलं हे? कारण लक्षात राहण्याच्या वयामध्ये हे पाठ झालं म्हणून. देशकालौ प्रतीक्षताम हे महाभारत बोलतं ते त्या अर्थाने. ज्या वयामध्ये जे करायला पाहिजे ते केलंच पाहिजे. ज्ञानेश्वरी कधी वाचावी? अरे 60-70 वर्ष उलटून गेल्यानं वाचावी. मी वाचू नये असं म्हणतच नाही, त्याही वयामध्ये वाचावी. पण ती लक्षात राहायची असेल तर लक्षात राहण्याचं जे वय आहे त्याच वयामध्ये वाचावी. माणूस किती म्हातारा झाला तरी बेचा पाढा चुकत नाही. पाढे चुकत नाही. का चुकत नाही? अहो आता तर नवीन, आमच्याही शाळेमध्ये आम्हाला निमकी दीडकी पाऊणकी नव्हतीच, पण जुन्या लोकांना अजूनही निमकी पाठ आहे, पाऊणकी पाठ आहे, दीडकी पाठ आहे. ज्या वयामध्ये ते पाठांतर केलं ते वयच तसं असतं. लहान वयातच पाठांतर होतं, पुढं होत नाही. पुढं होत नाही, बुद्धी मदत करत नाही. वयाच्या एका विशिष्ट अवस्थेपर्यंत बुद्धीची वृद्धी होते, पण त्या वयात पुढं आपलं वय वाढतं, बुद्धी नाही वाढत. बुद्धी नाही वाढत त्याच्या पुढं. बुद्धी तेवढीच. आणि जसं जसं वय म्हातारपणाकडे झुकायला लागतं तशी तशी बुद्धी आपल्याला मदत करायचं बंद करते. ज्ञानोबारायांचं चिंतन सांगतो मी आपल्याला. ज्ञानोबाराय बोलतात, मोठं कुणाला म्हणावं याच्या 2 व्याख्या ज्ञानोबारायांनी केल्या. ते एका व्याख्येमध्ये बोलताना ज्ञानोबारायांनी खरंच कुणाला वडील म्हणावं याचं चिंतन केलंय. दुसरी व्याख्या करताना ज्ञानोबारायांनी लौकिकातली व्याख्या सांगितली, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. घरामध्ये आपण कोणी मुलगा परीक्षेला निघाला की माणसं सांग, अरे आजोबांच्या पाया पडून जा. आता आजोबांच्या पाया पडण्यानं काय होणार आहे? पाया पडलं पाहिजे. नित्य अभिवादनशीलस्य आहे. वृद्धांच्या पाया पडावं, त्यांची सेवा करावी, त्याच्यामध्ये यश वाढतं, कीर्ती वाढते, आयुष्य वाढतं, धन वाढतं, वगैरे वगैरे वगैरे. भागवतांनी नियम सांगितले. चत्वारी संप्रवर्धन्ते नित्यम वृद्धोपसेविना वगैरे वगैरे खूप आहे. आजोबांच्या पाया पडून जा. ठीक आहे, पाया पडून जा. आता हे काय आहे? पाया पडून जा ही सवय लागावी, बरोबर आहे, पण पाया पडण्याने आपल्याला पेपर सोपा जात नसतो. पेपर सोपा जायचा असेल तर अभ्यासा वाचून दुसरा कोणताही मार्ग या जगतामध्ये उपलब्ध नाही. पॅडला तुळस लावली म्हणजे पेपर सोपा जात नसतो. कुठल्या गैरसमजात आपण आहोत? देवाचे फोटो पॅडला चिकटवले म्हणजे पेपर सोपा जातो, असं होत नाही. असं होत नाही. परीक्षा सोपी जायची असेल तर अभ्यासा वाचून दुसरा मार्ग नाही, गत्यंतर नाही, आणि कोणत्याच क्षेत्रात नाही. अभ्यासाला गत्यंतरच नाही, अभ्यासाला पर्यायच नाहीये या जगतामध्ये. अभ्यास अभ्यासच आहे आणि तो केलाच पाहिजे, याला अपवाद नाही. याला अपवाद नाही कोणत्याही वयात. ज्ञानोबराय बोलतात, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा झिरोनी जाय,
तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. घरामध्ये म्हाताऱ्या माणसांना नमस्कार केला जातो. ती म्हातारी माणसं कशी असतात, त्यांचं आयुष्य थोडं राहिलेलं असतं, आयुष्य धाकुटे होय, आणि बळ आणि प्रज्ञा, शारीरिक बळ आणि बौद्धिक बळ हे दोन्ही त्यांना सोडून गेलेलं असतं. बळ प्रज्ञा निघून जाय. आणि ज्याला काही कळत नाही, ज्याला काही शारीरिक बळ नाही, उठण्याची जागेवरून उठण्याची शक्ती नाहीये, काही सांगितलं तर कळत नाहीये, त्याला घरामध्ये फक्त पाया पडायचा मान असतो, बाकी काय वडीलकी आहे. म्हातारं झालं की बुद्धी सोडूनच जात असते. जीवनाच्या यशस्वीचे किंवा जीवनाच्या इति कर्तव्यतेचे निर्णय हे बुद्धी शाबूत असताना माणसाने घेतले पाहिजे. सगळ्यात शेवटी बुद्धी सुद्धा सोडून गेली, मग नाईलाजानं हातात पेन धरता येत नाही, थरथरतं, म्हणून शेवटी मृत्यूपत्रावर अंगठा कशा करता. बुद्धी चांगली असताना मृत्यूपत्र तयार करून ठेवा ना. बिघडलं काय, बिघडलं काय त्याच्यामध्ये. मृत्यूपत्र केलं की दुसऱ्या दिवशी मरत नसतो माणूस, घाबरण्याचं कारण नसतं त्याला. पण आपली बुद्धी शाबूत असताना सगळी व्यवस्था आपल्या डोळ्यासमोर लागल्यानंतरच आपल्याला तिथून बाहेर पडता येत. आपल्या निवृत्तीचा विचार आपण केला पाहिजे. किती दिवस प्रवृत्त राहणार आहोत. मी नोकरीची निवृत्ती म्हणत नाही, मी पुन्हा एकदा सांगतो, मी व्यवसायाची निवृत्ती म्हणत नाही. मी जो निवृत्तीचा विचार सांगतोय ती संसाराच्या निवृत्तीचा विचार सांगतोय. अहो, नोकरीतून निवृत्त व्हायचं असेल तर त्याला 60, 62, 65 काही वय असतात. संसाराच्या निवृत्तीला वय नसतं. 5 वर्षाच्या ध्रुवापासून ते 1400 वर्षाच्या चांगदेवांपर्यंत कोणी कधीही निवृत्त होऊ शकतो. काय बंधन आहे त्याला, कोणी होऊ शकतो. पण हा निवृत्तीचा विचार मनात आला पाहिजे ना. आम्ही हे सगळं करतोय, मिळवतोय कशा करता. आम्ही संपत्ती मिळवतोय कशा करता, शेवटी मुलाच्या नावाने ठेवून जाण्याकरताच ना. आम्ही घर बांधतोय कशा करता, इथंच ठेवून जाण्याकरता ना. आम्ही हे सगळं कमावतोय कशा करता, इथंच ठेवून जाण्याकरता ना. आपल्या बरोबर काय येणार, काही येणार नाही. मग कधीतरी जे बरोबर येणार आहे त्याचा विचार कराल का नाही. आम्ही केलेलं नामस्मरण आमच्या बरोबर येईल, आम्ही केलेला ज्ञानेश्वरीचा अभ्यास आमच्या बरोबर येईल, आम्ही केलेलं गाथ्याचं पाठांतर आमच्या बरोबर येईल, हे आमच्या बरोबर येणार आहे. आम्ही केलेलं धर्मचिंतन, आम्ही केलेलं धर्मवर्तन हे आमच्या बरोबर येईल, बाकी आमच्या बरोबर काय येणार. धर्मो ही एको मनुष्याणाम सहाय्य पारलौकिकहा. महाभारत बोलतं, एक धर्मच माणसाच्या पारलौकिकाला सहाय्यभूत होतो, बाकी काय आमच्या बरोबर. हळूहळू निवृत्त झालं पाहिजे. वय वाढत गेलं, हळूहळू एक एक गोष्टी जीवनातल्या कमी करत आणल्या पाहिजे. खाण्याची आसक्ती कमी करत आणली पाहिजे, सिनेमाची आसक्ती कमी करत आणलं पाहिजे, टीव्ही बघण्याची आसक्ती हळूहळू हे कमी करत आणलं पाहिजे. बोलण्याची आसक्ती कमी करत आणली पाहिजे, विनाकारण गप्पा मारण्याची आसक्ती कमी करत आणली पाहिजे, नवीन नवीन कपड्यांची, नवीन नवीन फॅशनची आसक्ती कमी 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 करत आणलं पाहिजे. लागतच काय देहाला. मी हे करू नये या मताचा नाहीये, मी काय म्हणतो ते आपण ऐका. आयुष्यभर आम्ही हे केलेलंच आहे, फक्त त्याच्याबद्दलची निवृत्ती मनात आली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. हे करू नये, हे घाण आहे, हे वाईट आहे, खाण्यातच राह. अरे खावं तर लागतंच. ज्ञानोबराय म्हणतात, जीवनाची न गटे येणे वेळ. माणूस जिवंतच राहणार नाही जर खाता बसला तर. माझं म्हणणं एवढंच आहे की आयुष्यभर आपण खातच आलेलो आहोत, वेगवेगळे पदार्थ खात आलेलो आहोत. रस्त्यावरच्या पदार्थापासून ते घरातल्या पंचपक्वांनापर्यंत सगळंच आपण खात आलेलो आहोत. मग आता वय झालेलं, पचत नाही, तरी मरमर कशा करता त्याची. हळूहळू हळूहळू हळू त्याची आसक्ती आम्ही आत्तापासून सुरू करू तर कधीतरी आयुष्याच्या अंतापर्यंत ती आसक्ती संपून जाईल. नाहीतर खाण्याकरता पुन्हा जन्माला यावं लागेल. कोण भोगणार, कोण सहन करणार, कशा करता सहन करायचं हे. खाण्याकरिता जन्म आपुला, अरे कशा करता. आम्ही काय खाण्याकरता जन्माला आलो. हा, बैलाने म्हणावं मला खायचंय मरायचंय, बैलच आहे. आम्ही म्हणावं काय. हळूहळू या आसक्ती कमी करत आणल्या पाहिजेत. ही निवृत्ती आहे.
आणि निवृत्तीचा विचार कधी येतो? ज्या वेळेला आपल्या कर्तृत्वानं सिद्ध केलेलं सगळं सांभाळण्याचा उत्तराधिकारी आपल्याला डोळ्यासमोर दिसतो, त्यावेळेला निवृत्तीचा विचार मनात आला पाहिजे. निवृत्ती घेतली पाहिजे. आणि मी तर म्हणतो सगळ्याच क्षेत्रात घेतली पाहिजे. अहो, घरातली गृहिणी ती सुद्धा कधीतरी निवृत्ती, तिने काय मरेपर्यंत कष्ट चुपसायचेत काय घरात? आपलं सगळं सांभाळणारी सून समोर दिसली म्हणल्यानंतर हळूहळू हळूहळू तिने एकदम बंद करू नये. नाही तर सून म्हणेल, बघा मी आले आणि यांनी बंदच केलं, काय धाड बडवली, हे सूनच आहे ती. तसं म्हणत नाहीये मी, पण हळूहळू आता तिच्यावर सोपवायला सुरू करा ना. मुलावर सोपवायला सुरू करा. बघ तुला ती विचारेल, सासूबाई कसं करायचं, बघ आता मी असं करत होते, तुला काय करायचं, तू निर्णय घे. योग्य आहे ना, योग्य आहे. ती करेल ते चांगलंच करेल या विश्वासानं तिला सांगा ना, उत्तम आहे, कोण नाही म्हणतं. घरातली ही जी आतापर्यंत राबणारी गृहिणी आहे ती काही नोकरी करत नव्हती, पण शेवटी या पदावरून सुद्धा कधी 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 हळूहळू रिटायर झालं पाहिजे का नाही, निवृत्त झालं पाहिजे का नाही, झालंच पाहिजे. म्हणून मी म्हटलं की सगळ्याच क्षेत्रामध्ये, फक्त नोकरी उद्योग नाही. मी तर म्हणतो विशिष्ट वय झाल्यानंतर कीर्तनकारांनी सुद्धा निवृत्ती स्वीकारली पाहिजे. स्वीकारली पाहिजे. अरे नंतर कीर्तनाला उभा राहिल्यानंतर प्रमाण आठवत नाही, स्वर कापतो, लोकांनी खालून सांगावं लागतं, कळत नाही, वेळ संपलेली कळत नाही, वेळेच्या आधीच कीर्तन संपवतो, श्रोत्यांनाच विचारतो काय प्रमाण आहे हो मला सांगा. एवढं हसू कशाला करून घ्यायचंय? मला महाराजांचं जीवन मी डोळ्यांनी बघितलंय. शेवटपर्यंत त्यांना ज्ञानेश्वरी सांगणं सहज शक्य होतं. त्यांच्या आत्यंतिक प्रेमाचा विषय तो होता. परमात्मा चरणापेक्षा त्यांनी ज्ञानेश्वरीवर जास्त प्रेम केलं होतं. शेवटपर्यंत ज्ञानेश्वरी सांगणं त्यांना शक्य असूनही त्यांनी नंतरच्या काळामध्ये ज्ञानेश्वरी थांबवली होती. बस 72 वर्ष सांगितली. किती सांगायचं असतं? एका विशिष्ट वयानंतर हे थांबवलं पाहिजे. आपली बुद्धी मदत करत नाही आपल्याला. कुठंतरी स्वजीवनाचा, बरं एवढं सगळं करण्यामध्ये आपण आत्मकल्याण साधायचं अजून राहिलंय हे तरी आपल्याला कळतंय ना. बाई सून म्हणून त्या घरात आल्यापासून म्हातारी सासू होईपर्यंत त्या घरासाठी राब 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 राबलीये, प्रश्न नाही. पहाटे 4ला उठून रात्री 11ला झोपेपर्यंत तिच्या काबाड कष्टांना पारावार नाही इतके कष्ट तिने केलेत. सासूचं केलंय, सासऱ्याचं केलंय, मुलांचं केलंय, नवऱ्याचं केलंय, येणाऱ्या जाणाऱ्याचं केलंय, सगळं खरं आहे. पण हे सगळं करण्यामध्ये आपलं आत्मकल्याण राहिलंय ना अजून? त्याच्यासाठी कधी वेळ द्यायचा आहे सांगा ना. तुकाराम महाराजांनी हेच म्हटलंय, अल्प आयुष्य मानव देह, शतगणी ते अर्धरात्र खाय, मध्ये बाळत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे का. अरे आपल्या भजनाला किती वेळ उरला आपल्याला? सगळे उठायच्या आधी ती बिचारी उठते, सगळे झोपल्यानंतर ती झोपते, सगळी आवराआवर करून. तिला काय 4-5 तास झोप मिळत असेल ती असेल. अंथरुणावर पडल्याबरोबर तिला बिचारीला डोळा लागतो. पहाटे ती खडबडून जागी होते, डबे करायचे, तामकं करायचंय, तमकं करायचंय. तिला स्वतः करता कधी वेळ मिळणार? आतापर्यंत आपण नोकरी केली, सकाळी 5ला उठलोय, 6ची लोकल पकडलीये, 7 वाजता ऑफिसला गेलोय, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथं राबलोय, परत संध्याकाळी येताना त्या लोकलला लोंबकळून घरी परत आलोय. आलं की 2 घास खाल्ले, टीव्ही थोडा वेळ बघितला, झोपला, सकाळी पुन्हा 5ला उठला. अरे मी नामस्मरण करू कधी? मी आत्मचिंतन करू कधी? माझ्या जीवनाची धन्यता मला होणार कधी? हे सगळं करण्याकरता माझा जन्म नाहीये. माझा जन्म आहे तो आत्मकल्याण साधण्याकरता. माझा जन्म आहे तो परोपकाराकरता. मला देवाने हा देह दिला, देवाला मी प्राप्त करून घेण्याकरता. आणि तेच जर महत्वाचं बाजूला पडत असेल तर ही प्रवृत्ती किती वेळ आम्ही सांभाळून ठेवायची? कधी ना कधी तरी ती निवृत्ती आली पाहिजे. एका विशिष्ट वयामध्ये माणसाने निवृत्त होऊन जावं. एक सांगतो आणि हा विषय थांबवतो. मला माहिती आहे अनेकांना लागू शकतं. एक विषय फक्त सांगतो. योग्य वयामध्ये निवृत्त झालो तरच मान राहतो. याने निवृत्त व्हावं याची वाट बघण्यात मान राहत नाही.
मुलांनी वाट बघायची, बाबा कधी खुर्चीवरून उतरतील आणि माझ्या हातात कधी धंदा देतील. कशा करता? आधीच देऊन टाका ना. आपल्या डोळ्यासमोर त्याचं काय चांगलं वाईट होतंय ते बघा ना. मान मिळतो, प्रतिष्ठा मिळते. अरे काय माणूस आहे, दिलदार माणूस आहे. अरे मुलगा हाताशी आला, सोपवला, बाजूला झाला, आता आनंदात जीवन जगतोय, स्वतः करता जगतोय, म्हणू देत ना लोकांना. दशरथ राजाने विचार केला, मुलगा हाताशी आलाय, लग्न झालंय, कर्तृत्व सिद्ध केलंय, मग आता आपल्याही कल्याणाचा विचार आपण केला पाहिजे, आत्मकल्याण साधून घेतलं पाहिजे. पण आत्मकल्याण साधायचं म्हणजे जाण्यापूर्वी एक महत्वाचं काम आपल्याला करायचंय, ते म्हणजे रामचंद्र प्रभूंना आपल्याला राज्याभिषेक करायचा आहे. हा विचार दशरथाच्या मनात यायला लागला. रामाला गादीवर बसवलं पाहिजे. रामाचा अभिषेक झाला, तो एकदा राज्यकारभार सांभाळायला लागला की मग आपल्याला अरण्यामध्ये जाऊन भगवत चिंतन करता येईल, आपल्या जीवनाचं कल्याण साधून घेता येईल. हा विचार हळूहळू हळूहळू दशरथाच्या मनामध्ये मूळ धरायला लागला. आणि ती मुळं जेव्हा विचाराची पक्की झाली, तेव्हा एके दिवशी राज्यसभेमध्ये त्या दशरथाने हा प्रस्ताव सगळ्यांसमोर मांडला. मला असं वाटतं की आता माझ्या निवृत्तीची वेळ आलेली आहे आणि रामाला अभिषेक करावा आणि मी निवृत्त व्हावं अशी माझी इच्छा आहे. तर राजदरबारातल्या सर्वांनी आपापली मतं काय आहेत ती मला सांगावी. इथं विद्वान लोक आहेत, इथं मंत्री आहेत, इथं नगरजन आहेत, सगळेच इथं प्रतिनिधी रूपाने आहेत. तर सगळ्यांनी आपलं मत काय आहे ते मला सांगावं. असा प्रस्ताव समोर ठेवला. प्रस्ताव समोर ठेवल्यानंतर त्या सभेतले जे सभासद होते त्या सगळ्यांनी एकमुखानं रामचंद्र प्रभूंना अभिषेक केला पाहिजे असं सांगितलं. रामचंद्र प्रभूंच्या गुणांचं वर्णन केलं आणि त्यांनी मांडलेल्या प्रस्तावाला समर्थन दिलं. दशरथालाही बरं वाटलं की कुणाचा विरोध नाहीये आपल्या मताला, हे बरं असतं. राजा आहे ही गोष्ट खरी आहे, पण त्यांनी सर्वानुमते काम करायचं असतं. आणि जर कुठे एका ठिकाणी विरोध दिसत असला, चांगला राजा तो आहे की झालेल्या विरोधाला आपल्या विचाराचा दोष समजतो. ऐका, मी एखादा विचार आपल्या समोर मांडला आणि तुम्ही जर मला म्हटलं की नाही आम्हाला असं वाटत नाही, हे आमचं मत जरा वेगळं आहे, तर तुम्ही मला विरोध केला म्हणून तुमच्याबद्दल द्वेष ठेवण्यात अर्थ नसतो. ज्या अर्थी तुम्ही माझ्या मताला विरोध केलाय त्या अर्थी माझ्या मतामध्ये कुठंतरी दोष राहिलाय असं समजण्यात शहाणपणा असतो. तुम्ही विरोध केलात तर विरोधासाठी नाही आहे. ज्या अर्थी तुम्ही विरोध केलात त्या अर्थी माझं मत सगळ्यांना पटण्यासारखं नाही, म्हणजे कुठंतरी दोष आहे. सर्वानुमते जेव्हा एखादा प्रस्ताव पारित होतो त्याची गोष्ट वेगळी असते, पण जेव्हा प्रस्तावाला विरोध होतो त्यावेळेला त्या प्रस्तावामध्ये काहीतरी दोष राहिलेले आहेत असा अर्थ स्वीकारून आपण त्या प्रस्तावाचं पुनर्चिंतन केलं पाहिजे. सुदैवाने दशरथाला तशा पद्धतीचा विरोध झाला नाही, कारण नेहमीच असं असतं, विस्तार होईल त्याचा. दशरथाला तसं काही झालं नाही. प्रस्ताव सभेने मान्य केल्यानंतर दशरथाने तो प्रस्ताव वसिष्ठ आणि वामदेवांकडे नेला. वसिष्ठांना नमस्कार करून दशरथाने सांगितलं, आपण आमचे कुलोपाध्य आहात, आमचे आचार्य आहात, आपल्या अनुज्ञेशिवाय आमच्या घरामध्ये आतापर्यंत कोणतंही कार्य प्रापंचिक अथवा पारमार्थिक झालेलं नाही आहे. आपण कृपा करून हा प्रस्ताव ऐका की मला असं वाटतं आहे की रामचंद्राला अभिषेक करावा, सगळा कारभार त्याच्याकडे हाती सोपवावा आणि काही काळानंतर आपण आपल्या आत्मचिंतनाकरता इथून निघून जावं, आत्मकल्याण साधून घ्यावं असं मला वाटतं. वसिष्ठांना आनंद झाला. त्यांनी सांगितलं, राजा तू करतोस ते अगदी शास्त्रांनी धर्मानी सांगितलंय त्याच मार्गाने करतोयस, तुझा विचार अगदी योग्य आहे. मग वसिष्ठांना त्यांनी सांगितलं की आपण आणि वामदेवांनी या राज्याभिषेकाची तयारी करावी असं मला वाटतं. वसिष्ठांनी त्यांना अनुज्ञा दिली आणि आम्हाला काही सेवक दे म्हणजे ती तयारी करून घेता येईल असं सांगितलं. दशरथांनी त्यांच्याकडे काही सेवक दिले, सेवकांना त्या पद्धतीचे आदेश दिले. आणि त्याच्यानंतर प्रश्न असा निर्माण झाला की वसिष्ठ म्हणाले की ठीक आहे, आपण रामाला अभिषेक करू, याच्यात आपलं एकमत आहे, परंतु हे कधीतरी ज्याला अभिषेक करायचा आहे त्याची अनुमती घेतली पाहिजे, त्याच्या कानावर घातलं पाहिजे. कारण तो जर आता कर्तृत्वानं सिद्ध झालेला आहे तर त्याला काय करावं हे आपण ठरवून चालणार नाही. तो कर्तृत्ववान आहे हे जर ठरलेलंच असेल
तो जर विद्वान आहे, तो हुशार आहे, तो जाणकार आहे, हे जर आपल्याला त्यांनी दाखवून दिलेलं असेल तर आपण त्याच्यावर आपल्या मताचा आरोप करू शकत नाहीत. आपण त्याला असं नाही म्हणू शकत की आम्ही तुला अभिषेक करणार आहेत तर तू करून घे. तो जर विद्वान आहे तर त्याला विचारलं पाहिजे की तुझं मत काय. वसिष्ठांनी सांगितल्यानंतर दशरथांनी सांगितलं बरोबर आहे, हरकत नाही. सुमंत्रांना सांगितलं रामचंद्रांना बोलवून आण. सुमंत्र रामचंद्र प्रभूंना राजसभेमध्ये बोलवण्याकरता गेले. रामचंद्र प्रभूंना बोलावून राजसभेमध्ये आणल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी दशरथाला वसिष्ठांना अंतःकरणपूर्वक नमस्कार केला. खाली आसनावर बसल्याचं वर्णन काही रामायणामध्ये आलंय. वसिष्ठ बसले होते, दशरथ बसले होते, रामचंद्र प्रभू खाली आसन टाकून बसले. मोठ्यांसमोर त्यांच्या समान आसनावर बसू नये असा एक आदराचा नियम आपल्याला धर्मशास्त्र सांगतं. पण म्हणजे त्यांच्या समान आसनावर बसू नये हे जरी खरं असलं तरी जमिनीवरही माणसांनी बसू नये असंही धर्मशास्त्र सांगतं. काहीतरी आसन घेऊन बसावं. कधी आसन न घेता बसण्याची फक्त अनुज्ञा सूतकात अशौचामध्ये दिली गेली. बाकी एरवी जेव्हा आपल्याला बसायचे त्यावेळेला आसन घेऊनच बसावं. आसनाशिवाय पुरुषांनी जमिनीवर बसू नये. कारण असं आहे, धर्मशास्त्र स्त्री आणि पुरुषांची कोणती अंग जमिनीला लागावीत आणि लागू नयेत याच्याबद्दलचे काही निर्देश देतात. जमिनीला, पृथ्वीला कोणती अंग पुरुषांची लागू नयेत आणि कोणती अंग लागावीत याचा निर्देश आहे. म्हणून पुरुषाला आसन घेतल्याशिवाय बसू नये, आपला पार्श्वभाग पृथ्वीला लागू नये अशी स्त्री आणि पुरुष दोघांनाही अनुज्ञा आहे. दोघांनाही. त्याच पद्धतीनं स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्त्रीने कधी साष्टांग नमस्कार घालू नये ही अनुज्ञा शास्त्राने का दिली? कारण स्त्रीची छाती जमिनीला लागू नये असं शास्त्र म्हणतं. स्त्रीचे मांडी, गुडघे जमिनीला स्पर्श करू नयेत असं शास्त्र म्हणतं. आपली कोणती अंग जमिनीला लागावीत, लागू नयेत याचे निर्देश आहेत. रामचंद्र प्रभू एका आसनावरती खाली बसले. हात जोडून विचारलं, मला कशा करता आमंत्रण दिलंय? त्यांनी सांगितलं. वसिष्ठांनी अंतःकरणातला हेतू सांगितला. नुसता हेतू सांगून वसिष्ठ थांबले नाहीत. तर हा राज्याभिषेक तुला आम्हाला करायचा आहे, तर तू राज्यकारभार कसा चालवला पाहिजेस याच्याकरता राजनीतीतले काही महत्वाचे नियम वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंना सांगितले. राजाने कधी उठावं, कधी झोपावं, काय कारभार करावा, कसं बोलावं, कसं वागावं या संबंधातले काही निर्देश त्यांनी केलेत. मागे जेव्हा हे राजदरबारातून वसिष्ठ आणि विश्वामित्र रामचंद्र आणि लक्ष्मणाला घेऊन बाहेर पडले होते त्यावेळेला वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंना जवळजवळ सगळा उपदेश केला होता. तो वसिष्ठांचा उपदेशच नंतर योग वासिष्ठ या रूपानं प्रकट झालाय, ज्याला महारामायण असं म्हणतात. पण प्रसंगानुरूप वसिष्ठ पुन्हा 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 रामचंद्र प्रभूंना काही उपदेश करत राहतात. रामचंद्र प्रभूंना काही उपदेश केला की तू काय केलं पाहिजेस, कसं वागलं पाहिजेस. काम क्रोध समुत्थाने तेजस्व्य व्यसनानीच परोक्षया वर्तमानो वृत्त्या प्रत्यक्षया तथा. त्यांनी सांगितलं तू काम क्रोधाचा त्याग केला पाहिजेस. काम आणि क्रोध कसं आहे? काम क्रोध समुत्थाने तेजस्व्य व्यसनानीच. किती बारीक विचार आहे बघा ना. काम क्रोधाचा त्याग केला पाहिजे असं म्हणणं नाही आहे, ते तर आहेच आहे, अंतर्भूतच आहे. पण वसिष्ठांचं म्हणणं असं आहे, काम क्रोध समुत्थानी तेजस्व्य व्यसनानीच. काम क्रोध समुत्थानी व्यसनानी तेजस्व म्हणजे काय? काम आणि क्रोध याच्यापासून निर्माण होणाऱ्या व्यसनांचा तू त्याग कर. माणसाला व्यसन का लागतात याचा एक विचारच याच्यामध्ये येऊन गेला. व्यसन का करतो मला सांगा. असा तंबाखू खाणारी माणसं, सिगारेट ओढणारी माणसं, दारू पिणारी माणसं, तंबाखू ज्या वेळेला सुरू केली असा कोणता क्षण होता की ज्या क्षणामध्ये आपण मोहित झालो आणि तंबाखू हातात घेतली? तो क्षण आपल्या जीवनात का आला?
असा कोणता क्षण आहे की त्या क्षणात आपण कशाला, कोणत्या परिस्थितीला वश झालो, आपली बुद्धी समर्पित केली त्या परिस्थितीला, आपली बुद्धी गहाण टाकली आणि सिगारेट हातात घेतली? असा कोणता क्षण आहे? दारूचा पेला हातात घेताना असं काय आम्हाला वाटलं आणि काय इतकं नैराश्य आलं होतं की जेणेकरून आमचं कर्तृत्व आम्ही गहाण टाकलं आणि दारूचा प्याला हातात घेतला? याला कारण काय आहेत? काम, क्रोध, समुत्थानी, तेजस्वी व्यसनानीच. कशा करता? बुद्धी गहाण टाकून व्यसन करायची कशा करता? पण काम आणि क्रोध माणसाला ती करायला लावतात. क्रोधात गेलेला माणूस काहीतरी करतो, कामासक्त झालेला मनुष्य काहीतरी करतो. म्हणून त्यांनी सांगितलं या सगळ्याचा तू त्याग कर. काम क्रोध समुत्थानी तेजस्वी व्यसनानीच परोक्षया वर्तमानो वृत्त्या प्रत्यक्षया यथा. कोणीतरी काहीतरी आपल्याला सांगतं म्हणून त्याच्यावर न्याय निवाडा करू नकोस. ज्याला तुला शिक्षा करायची आहे किंवा ज्याला तुला पुरस्कार द्यायचा आहे त्या लोकांचं प्रत्यक्ष म्हणणं काय आहे ते ऐकून निवाडा कर. एखादा माणूस अनुपस्थित राहिला आणि दुसऱ्याने त्याला सांगितलं काही नाही, तो तुम्हाला चुकवतोय, तो तुमच्या समोर येणार नाहीये, असं झालं तसं झालं, याचं ऐकून त्याला शिक्षा करू नको. त्याचं ऐकून त्याला शिक्षा करायची की नाही हे ठरव. राज दरबारातले राजनीतीतले काही नियम त्यांनी सांगितले. काय कर? अमात्य प्रभृती सर्वा प्रजांचैव अनुरंजय. अमात्यांचं ऐकत जा, मोठ्या माणसांची मतं स्वीकारत जा, प्रजेचं अनुरंजन कर. आपल्याकडे किती संपत्ती आहे हे बघून काही काम करायचं नाही हे ठरव. अशा सगळ्या पद्धतीचा उपदेश त्यांनी केला. रामचंद्र प्रभूंनी तो ऐकून घेतला. रामचंद्र प्रभूंना राज्य देण्याचा निश्चय झाला. पहिल्यांदा तर योग वासिष्ठांनी असं म्हटलंय, रामचंद्र प्रभूंनी ते ऐकून घेतलं, तुला अभिषेक करण्याचा आमचा मनोदय आहे, तुला काय वाटतं? तर रामचंद्र प्रभू म्हणाले, मला करूच नका, मला अभिषेक करू नका. माझ्यापेक्षा अधिकारी माझे भाऊ आहेत. म्हणे तुझा काय अनधिकार आहे? तुला अभिषेक करायला काय अडचण आहे? तू मोठा आहेस ना. रामचंद्र प्रभू म्हणाले, मी मोठा असलो तरी लायक नाही आहे. का लायक नाही? रामचंद्र प्रभूंनी वसिष्ठांना सांगताना असं सांगितलं की मी अभिषेक करून घेण्याला पात्र नाहीये, माझी इच्छा नाहीये. कारण तुम्ही ज्या पद्धतीचा उपदेश मला आता राजनीतीच्या संबंधाने केलाय ते नियम मला पाळता येतील असं वाटत नाहीये. पण काय अडचण आहे? तू काही व्यसनी आहेस? नाही. तू लोकानुरंजन करू शकत नाहीस? करू शकतो. तुझा अधिकार नाही, मग तुला असं का वाटतं? त्यावेळेला योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंनी असं सांगितलंय, मला अभिषेक करू नका, कारण मम चित्त महारण्ये व्यामोहती मिराकुले शून्य तांडविने जाता वृतम आशा पिशाचिका. रामचंद्र प्रभू म्हणतात, नुकतंच माझं लग्न झालंय. माझ्या अंतःकरणामध्ये मम चित्त महारण्ये, माझ्या चित्तरूपी महाअरण्यामध्ये आशा नावाची एक राक्षसीण येऊन बसली, जी माझ्या चित्ताला शांत राहू देत नाही. आणि तुम्ही म्हणता राज्यकारभार करताना शांत चित्तानं कर. मी लायक नाही असं मला वाटतं. मग ते चित्त शांत करण्याकरता काय केलं पाहिजे याचा उपदेश वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंना केला. अध्यात्मविद्या अधिगमः साधु संगमयेवच वासना संपरित्यागः प्राणस्पंद निरोधनम एतास्तु युक्तयः पुष्टा संती चित्त जये किल. चित्तावर विजय मिळवण्याकरता तू ज्ञानाची प्राप्ती करून घे. अध्यात्मविद्या अधिगमः साधू संगम संत संगती प्राप्त करून घे. आपल्या वासनेवर विजय मिळव. नाही जमलं तर शेवटी प्राणायाम कर आणि आपल्या चित्तावर विजय मिळव. हे जर तू करशील, एतास्तु युक्तयः पुष्टा संती चित्त जये केलं, चित्तावर विजय मिळवण्याची ही साधन आहे. असा मनोजयाचा विचार वसिष्ठांनी बोलून दाखवला. त्याला स्वरूप मनोनाश, अरूप मनोनाश कसा असतो, काय असतो? स्वरूप मनोनाश जीवनमुक्ताचा, अरूप मनोनाश विदेहमुक्ताचा. देह पडल्या आणि मन संपलं तर तो अरूप मनोनाश. देह स्थित राहून जर चित्तावर विजय मिळवता आला तर तो स्वरूप मनोनाश. स्वरूप मनोनाश करताना चित्तावर विजय मिळवता येत नाही, कारण चित्त स्वतःहून चंचल नाही. चंचलम ही मनोकृष्ण असं गीता बोलत असली तरी मन स्वतः चंचल नसतं, कारण मन जड आहे.
जड म्हणजे पंचमहाभूतात्मक आहे. मग पंचमहाभूतात्मक जड असणारं हे मन चंचल नसेल तर मनाला चंचल बनवणाऱ्या राजस आणि तामस वृत्तीवर आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे. अशा पद्धतीचा उपदेश वशिष्ठांनी रामचंद्र प्रभूंना केला. रामचंद्र प्रभूंनी मान्यता दिली. सगळ्यांना आनंद वाटला आणि मग रामाला राज्य द्यायचं हे सगळं ठरलं. पुन्हा मग त्याला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा सांगितल्या गेल्या आणि मग रामचंद्र प्रभू तिथून कौसल्येच्या महालामध्ये गेले. तिथं जाऊन त्यांनी कौसल्येला सांगितलं की आई, बाबांनी असं ठरवलंय की मला राज्य द्यायचं, मला अभिषेक करायचा. आनंद वाटला. कौसल्येला खूप बरं वाटलं, आनंद वाटला. स्वाभाविक आहे, आई येते, बरं वाटलं. तिथून रामचंद्र प्रभू लक्ष्मणाकडे गेले. लक्ष्मणाबरोबर प्रेम वार्ता झाली. लक्ष्मणाला त्यांनी सांगितलं असं असं ठरलंय. लक्ष्मणाला आनंद वाटला. लक्ष्मण मनात म्हणाला, हे ठरलंय हे आत्ता औपचारिक आहे, तुमच्याशिवाय दुसरं नाव आलं असतं तर मी होऊच दिलं नसतं, पण ठीक आहे, जे झालं ते चांगलं झालं असं म्हणून लक्ष्मणाकडून निरोप घेऊन रामचंद्र प्रभू आपल्या महालामध्ये आले. आता रामाला अभिषेक करायचा ठरला. अभिषेकामध्ये काय असतं? उत्तराधिकाऱ्याला तिथं बसवणं आणि त्याच्या पूर्वी विद्यमान असणाऱ्याला तिथून उठवणं, या दोन गोष्टी कराव्या लागतात. आत्ता विद्यमान दशरथ राजे, त्यांनी त्या सिंहासनाचा त्याग करणं अपेक्षित असतं आणि रामचंद्र प्रभूंनी त्या सिंहासनाचा स्वीकार करणं अपेक्षित असतं. त्याग आणि स्वीकार या दोन परस्पर विरोधी क्रिया ज्या वेळेला एकत्र येतात, एकाच वस्तूच्या संबंधानं येतात, तेव्हा पहिल्यांदा त्यागाची क्रिया घडते आणि नंतर स्वीकाराची क्रिया घडते. हे स्वाभाविक आहे. एक घर जर आपल्याला दुसऱ्या भाडेकरूला द्यायचं असेल तर पहिल्यांदा पहिला भाडेकरू घरातून काढला पाहिजे. त्यांनी त्याग केला तरच दुसरा त्याचा स्वीकार करू शकेल ना. पहिल्याच भाडेकरूंनी घरच आपल्या नावावर करून घेतला असेल तर प्रश्नच मिटलाय, विषयच संपले. त्याग आणि स्वीकार या दोन गोष्टी आपल्याला मानायच्या आहेत. मग त्याग करायचा असेल तर तो कसा करावा या संबंधामध्ये विचार विनिमय झाला आणि दशरथांनी सांगितल्याप्रमाणे वसिष्ठांनी राम आणि सीता यांना काही उपवास व्रताची दीक्षा दिली. तुम्हाला स्वीकारायचंय ना, मग स्वीकारण्याकरता अधिकार लागतो, तर ती दीक्षा तुम्ही स्वीकारा. वसिष्ठांनी ती दीक्षा दिली. राजाला सांगितलं. राजाला खूप बरं वाटलं. दशरथ राजे खूप समाधान पावले. त्यागाकरताही काही अधिकार लागतो आणि स्वीकाराकरताही काही अधिकार लागत असतो. अविचारानं केलेला त्याग हा त्याग नसतो. अविचारानं त्याग केला, जसं गीतेमध्ये आपण पाहतो की अर्जुनाच्या मनात पहिल्या अध्यायामध्ये जो विचार आला त्याच्यात अर्जुनाने युद्धाचा त्याग केला. हा अविचारानं केलेला त्याग आहे. विचारपूर्वक केलेल्या त्यागाला वैराग्य म्हणतात आणि अविचारानं केलेल्या त्यागाला वैताग म्हणतात. हे वैराग्य आणि वैताग या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. बऱ्याच वेळेला वैतागालाच आपण वैराग्य म्हणतो. मला वैताग आलाय, नको वाटायला लागलंय या संसारात राहणं, हे वैराग्य नाही, वैताग आलाय. काय तेच तेच तेच, सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, दिवसभर राबायचं, संध्याकाळी घरी यायचं, चार घास खायचे, झोपायचं, हेच चाललंय. वैताग आलाय बाबा, नको वाटायला लागलंय मला, नको ही नोकरी, नोकरी नको, हे वैराग्य आहे काय? वैराग्य नाही. थोडी नोकरीमध्ये बढती मिळू देत, गेलं ना वैराग्य, आलेलं वैराग्य निघून गेलं. असं नाही, असं नाही. वैराग्य निश्चित असलं पाहिजे. त्याग म्हणजे पूर्ण त्याग अंतःकरणातून झाला पाहिजे, ज्याला वशीकार वैराग्य म्हटलंय पतंजली योगसूत्रामध्ये. वैराग्याचे 4 प्रकार सांगितले. यतमान वैराग्य वेगळं, एकेंद्रिय वैराग्य वेगळं, वशीकार वैराग्य सर्वश्रेष्ठ वैराग्य मानलं गेलं. अजून एक राहील, व्यतिरेक वैराग्य वेगळं. यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय, वशीकार 4 वैराग्य सांगितले पतंजली योगसूत्रामध्ये विचार आला. त्याच्यातलं वशीकार वैराग्य सर्वश्रेष्ठ. दृष्ट अनुश्राविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम, पतंजली योगसूत्रातलं सूत्र आहे.
दृष्ट अनुश्राविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा म्हणजे काय? वैराग्याची ही व्याख्या आहे वशीकार वैराग्याची. आपल्या अंतःकरणामध्ये काही जिहासा निर्माण झाली, वितृष्णा निर्माण झाली तर त्याला वैराग्य म्हटलं जातं. पण हे वैराग्य कोणत्या स्वरूपाचं असावं? कोणत्या स्वरूपाचं? दृष्ट आणि अनुश्राविक या दोन्ही विषयाच्या संबंधात वितृष्णा आली पाहिजे. म्हणजे विषय दोन प्रकारचे झाले, एक दृष्ट विषय असतो, एक अनुश्राविक विषय असतो. म्हणजे काही विषय असे असतात की त्या विषयाला पाहण्यातून, त्या विषयाच्या अनुभवातून आम्हाला त्या विषयाच्या भोगाची लालसा निर्माण होत असते. एखादा विषय बघितला, आम्हाला मिळावा वाटला, पूर्वी भोगलेला असेल नसेल मला त्याच्याबद्दल आता काही कर्तव्य नाही, तिकडे जाण्याचंही कारण नाही. काही विषय बघून आम्हाला विषय भोगाची लालसा निर्माण होते. लाडू बघितला, खावा वाटला, आंबा बघितला, खावा वाटला, चांगले कपडे बघितले, परिधान करावे वाटले, चांगलं घर बघितलं, आपलंही असं असावं असं वाटायला लागलं. चांगलं बघितलं की मिळावं वाटतं, स्वाभाविक आहे, मनुष्य वृत्ती आहे, त्याच्यामध्ये दोषही मी काही देत नाही कोणाला. लाडू बघितला, मला खावा वाटला, हा लाडू दृष्ट विषय आहे, कारण बघितल्यानंतर त्याची लालसा निर्माण झाली. पण काही विषय असे असतात ते बघून लालसा निर्माण होत नाही, अनुश्राविक, ऐकून त्या विषयाची लालसा निर्माण होते. त्या पदार्थाबद्दल ऐकलं की त्या पदार्थाचे भोग मिळावेत असं वाटायला लागतं. उदाहरण सांगायचं झालं तर मी आपल्याला विचारतो, आपल्याला अमृत मिळालं तर पाहिजे का नको? पाहिजे. कुणी बघितलंय? कुणीच नाही. मग कशाला पाहिजे? ऐकून माहितीये म्हणून. आम्ही अमृताबद्दल ऐकून आहोत की अमृत चांगलं असतं, मरण घालवतं, भूक लागू देत नाही, रोग घालवतं, असं असतं, तसं असतं, हे असतं, आम्हाला ऐकून माहिती आहे. अमृत हा अनुश्राविक विषय झाला, कल्पवृक्ष अनुश्राविक विषय झाला, चिंतामणी अनुश्राविक विषय झाला. पण लाडू आहे, जिलबी आहे, घर आहे, कपडे आहेत, हे सगळे दृष्ट विषय झाले. या दोन्ही विषयाबद्दल अंतःकरणामध्ये तीव्र जिहासा, नकोच, ऐकलेलंही नको, पाहिलेलंही नको, आता कोणत्याच भोगाची लालसा राहिलेली नाही असं वाटणं हे वैराग्य आहे. योग्य वेळेला हे वैराग्य दशरथाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं. त्याने राज्य रामचंद्र प्रभूंना देण्याचं ठरवलं. रामचंद्र प्रभूंना उपवास व्रताची दीक्षा देऊन वसिष्ठ परत आले. दशरथाला सांगितलं की मी उपवास व्रताची दीक्षा दिली, आता त्यांना राज्याभिषेक होईपर्यंत उपवास करावा लागेल दोघांना. हे सांगितल्यानंतर राजाला बरं वाटलं. त्यांचा निरोप घेऊन राजाने अंतःपुरामध्ये प्रवेश केला. रामचंद्र प्रभूंचे नियम सुरू झाले. सगळ्या राज्याला कळलं, अयोध्येला कळलं की रामचंद्रांना अभिषेक होणार आहे. सगळ्यांनाच आनंद झाला. सगळी अयोध्या नगरी नटून थटून बसली, जणू एखादी नवी नवरी नटावी. सगळी अयोध्या नटून बसली. सर्वांना राजाबद्दल कृतज्ञता वाटायला लागली. काय आम्हाला राजा मिळाला. अरे योग्य वयामध्ये योग्य वेळेला त्याने या राज्याबद्दल आसक्ती न ठेवता आपल्या मुलाच्या ताब्यात हे राज्य देऊन टाकायचा विचार केला. आम्ही किती भाग्यवान, असा राजा आम्हाला मिळाला, किती चांगलं, किती चांगलं. दशरथाबद्दलच्या धन्यतेचे उद्गार गावामधून प्रकट व्हायला लागले. हळूहळू हळू अयोध्येच्या अवतीभोवती राहणाऱ्या लोकांनाही ही बातमी कळाल्यामुळे अवतीभोवती राहणारे, जनपदात राहणारे, कोसल जनपदामध्ये राहणारे सगळे लोक हळूहळू हळूहळू अयोध्येमध्ये जमा व्हायला लागले, गर्दी व्हायला लागली. असं होता होता ही बातमी कळत 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 मंथरेच्या कानावर गेली. आता मंथरा विघ्न आणणारे हे सगळ्यांनाच माहिती आहे.